नाशिक शहरामध्ये गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा आढळून आलेला आहे। त्र्यंबक रोडवरील नाईस संकुल परिसरातली घटना आहे। जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे। गॅस सिलेंडर भरलेला ट्रक उभा असल्याने संशय निर्माण झालाय। नाशिक शहरात त्र्यंबक रोडवरील नाईस संकुल परिसरात गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा आढळल्याने जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे। सोमवारी सायंकाळी निवासी भागामध्ये विनापरवाना हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक उभा असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं। त्याच्या बाजूला कमर्शियल सिलेंडर भरलेला ट्रक उभा होता। हा साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी आणल्याचा संशय व्यक्त होत असल्याने पोलिसांनी ट्रकचे चालक तसंच व्यवस्थापक यांना ताब्यात घेतलंय। असं काहीच नाही सर, म्हटले माझं गोडाऊन इथून 25 किलोमीटर असल्यामुळे आम्ही ऑन व्हील ऍक्च्युली पेसोच्या परमिशन प्रमाणे ऑन व्हील चालते। साहेबांचं म्हणणं आहे की ते आता नाही चालणार म्हणून, त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे ही जी गाडी आहे ती एमटीच आहे आणि इकडे 100 जहाज आम्ही गोडाऊनला शिफ्ट करणार होतो, कारण हे सर्वांनी सांगितलं होतं की गोडाऊनला आता चालणार नाही। इथं पूर्ण एका गाडीतून दुसऱ्या गाडीमध्ये सिलेंडर ट्रान्सफर करून सिलेंडर विकत असल्यानं जागेवरती आढळून आलं। पूर्ण रेडमध्ये स्वामी समर्थ गॅस एजन्सी, महात्मा नगर, नाशिक या ठिकाणचे भरलेले 158 सिलेंडर आणि रिकामे 289 सिलेंडर ट्रान्सफर करताना आणि विक्री करताना आढळून आले आहेत।